Hello friends, very nice all of you to meet you here. Now today we are going to learn the next lesson of our syllabus, that is 1.5. The name of this lesson is His First Flight. FLIGHT, his first flight. फ्लाइट म्हणजे उड्डाण, त्याचं पहिलं उड्डाण. आता हा जो लेसन आहे मित्रांनो, हा लेसन आपल्याला या ठिकाणी जो दिलेला आहे यामध्ये अशा प्रकारचा मेसेज दिलेला आहे की कुठल्याही प्रकारचा व्यक्ती असो, बर्ड असो, ॲनिमल असो, त्याला कुठल्याही गोष्टी पहिल्यांदा फर्स्ट टाइम करण्यासाठी बऱ्याचदा भीती वाटते. मात्र नंतर जसं जसं तो करण्याचा प्रयत्न करतो, पुढे नंतर त्या गोष्टी कंटिन्यू तो करतो, तेव्हा निश्चितपणे त्याच्या मनातील भीती कमी होते आणि तो त्या गोष्टी पुन्हा खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. बघा इथे पेज नंबर 30 वरती ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये चीटच्या सेक्शनमध्ये ॲक्टिव्हिटीज सॉल्व करा आणि या सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज सॉल्व करून याच्यामध्ये काय पार्ट आहे तो व्यवस्थितपणे समजून घ्या. फर्स्ट दिलेला आहे, फ्रॉम अ ग्रुप ऑफ 5 रिमेंबर युअर पास्ट डेज अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स अबाउट द मेमरीज ऑफ युअर फर्स्ट डे at school or your first attempt at cooking. Suppose you are cooking at the first time, when you were cooking at the first time, or when it was the first day of your school. So what exactly were the thoughts were gushing in your mind? What you were, what kind of the state of mind of yours was that time? So just you share that your friend, definitely it was not good. You might be very scared. There would be a very threatening thoughts would be in your mind if you are going in your school for the first time. So what kind of the teacher would be, who would be there, how many friends would be, who will be my friend, or will the students make my friend or not, they will tease me or what they will do. Such kind of the things come in your mind. And similar in the way this topic, what exactly we have to give on here, that learn. Now come here, page number 31. His first flight. त्याचं पहिलं उड्डाण. एक बर्ड आहे आणि तो छोटासा बर्ड जेव्हा पहिल्यांदा अगदी खूप मोठं दूरचं उड्डाण करतोय तेव्हा त्याच्या मनामध्ये काय भीती आहे तो या ठिकाणी सांगतोय. द यंग सी गर्ल वॉज अलोन ऑन हिज लेज. सो द टॉपिक इज अबाउट सी गर्ल. यंग सी गर्ल, अगदी एक छोटासा सी गर्ल आहे आणि हा सी गर्ल जो आहे तो त्याच्या लेजवरती, त्या नॅरो हॉरिझॉन्टल सेल्फवरती अगदी शांतपणे बसलेला आहे. हिज 2 brothers and sister were already flown away the day before. Already his 2 brothers were flown away far. He had been afraid to fly with them. He doesn't want to go anywhere because he is very much afraid. Somehow when he had taken a little run forward the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. He tried many times when his brothers went the last day. तो थोड्या वेळासाठी समोर जायचा, थोड्या वेळासाठी समोर उडायचा आणि थोडंसं उडलं की नंतर भीती वाटायची. प्रचंड अशा प्रकारचं वॉटर त्या ठिकाणी त्याला तिथे दिसायचं आणि नंतर तो पुन्हा अजून त्या ठिकाणी भीतीने तो परत यायचा. द ग्रेट एक्सपॅन्स ऑफ द सी स्ट्रेच डाऊन बिनीथ. कारण हे सर्व बर्ड, सी गर्ल जो आहे तो मायग्रेटरी बर्ड आहे आणि हा मायग्रेटरी बर्ड आहे. उडायचं म्हटलं की नंतर त्या पाण्यावरून जिकडे बघावं तिकडे अगदी थाउजंड्स ऑफ किलोमीटर दे इज द वॉटर ऑफ द सी. एवढ्या मोठ्यामध्ये सी आहे आणि हा विस्तीर्ण अशा प्रकारे पसरलेला जो सी आहे या सागरावरून तो जेव्हा उडण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा हा प्रयत्न करत असताना त्याला सगळीकडे खाली नुसतं पाणी दिसायचं. त्याला अशी कल्पना तो करायचा की मी समोर येतोच, मी थकलो, इफ माय विंग्स टायर्ड, सो व्हेअर शुड आय लँड, कुठे थांबावं, बिकॉज देर इज वॉटर, नो लँड इज देअर, कुठेच जागा नाही आहे, कुठे थांबलं पाहिजे. आणि त्याला मग या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तो विचार करायचा तेव्हा त्याच्या मनातील भीती जी आहे ती खूप वाढायची आणि म्हणून तो उडायचा प्रयत्नच करायचा नाही. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वर नेवर सपोर्ट हिम. इतक्या दूरपर्यंत उडत जायचे. सो आय एम यंग अँड माय विंग्स वुड टायर्ड व्हेरी सून. सो दॅट इज वाय ही वॉज अफ्रेड. He bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. Even when each
of his brothers and his sisters, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings, and flew away. He failed to muster up courage to take the plunge which appeared to him too desperate. Now his sister, his brother, his father, and his mother. So all birds are there. Mother bird, father bird, sister and brother, and they are taking very high flight and again coming back. He was just on the place and watching to all of them very curiously, but he has not that courage to go there. Now his mother was very much afraid to see that all. His mother was thinking, now while you are learning this lesson, so you have to keep in your mind exactly what kind of the role of our mother is in our life, and how she tried to teach the child, how she tried to teach us, how important or the vital role she plays in everyone's life to make us more courageous. Similarly, the way that seagulls, young seagulls' mother was very much upset, and she was on a particular place and watching to the young seagull. So what she was watching, that was 24 hours ago. Since then nobody had come near him. The day before, all day long, he had watched his parents flying about with the brothers and sisters. त्याचे brothers, sisters आणि parents हे सगळेजण अगदी उंचावरती उड्डाण घेत आहे. त्याच्यापर्यंत मागच्या 24 hours पासून कुणी आलेलं नाहीये. No one went to him. But his brothers, sisters, perfecting them in the art of flying, teaching them how to skim the waves and how to dive the fish. जेव्हा मायग्रेटरी बर्ड मायग्रेशन करतात तेव्हा त्या छोट्याल्या बर्डला अगोदर एक्सपर्ट बनवलं जातं. मग त्या छोट्याल्या बर्ड्सला एक्सपर्ट करायचे म्हणजे काय करायचे, मग अगदी उंचावरून त्या पाण्यावरती डाईव्ह कशा प्रकारे घ्यायची, फिश कशा प्रकारे कॅच करायचे, उडता उडताच ते फिश पायामध्ये पकडून कशा प्रकारे इटिंग करायचे, सगळं त्यांना सांगितलं जाते, सगळं त्यांना शिकवलं जाते. आणि हा बर्ड जो आहे तो काही त्या ठिकाणी उडण्यासाठी किंवा त्या ठिकाणी तो जाण्याचा प्रयत्न करत नाही. आणि हे सगळं बघून त्याची आई जी आहे, आई मात्र त्याच्याकडे कावरटीस, हाऊ कावरटीस, वा तू किती भित्र आहेस असं म्हणून त्याच्याकडे ती पाहते आणि त्याला ती आता उडण्यासाठी त्याला थोडंसं मोटिवेट करते. आता या मोटिवेट करायचे, उडण्यासाठी त्याला शिकवायचे, त्याला उडण्यासाठी तयार करायचे, तर काय करते बघा. The sun was now ascending the sky, blazing on the lake that faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. काही खाल्लेलं नसतं. मग अशा वेळेस त्याची आई त्याच्या जवळ जाते, त्याच्यासाठी एक छोटासा फिश घेऊन येते. तो अगदी मॅटन खूप हंग्री आहे, तो अशा प्रकारे तो त्या फिशवरती तुटून पडतो, खातो आणि आता त्याला उडण्यासाठी प्रयत्न करायला लावायचे. त्याची आई त्याला काय करते बघा. शी वेंट अप हाय इन द स्काय. ती अगदी उंचावरती जाते आणि गा 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 अगदी असं जोरजोरात ती असं ओरडते. सो ही क्राईड बिगिनिंग टू हर, ब्रिंग हिम सम फूड. त्यासाठी काहीतरी तो फूड आणण्यासाठी म्हणून तो आईकडे बघून जोरजोरात ओरडतोय. ती देखील तसाच जोरजोरात आवाज काढत त्याला ती स्क्रीम बॅक डिरिझिव्हली, म्हणजे त्याच्याकडे की आय डोंट नो युअर डिमांड, तुझ्याकडे मी लक्ष देत नाही किंवा तुला मी आयतं फूड आणून देत नाही असं म्हणून त्याच्याकडे ते अजिबात लक्ष देत नाही आहे. बट ही केप्ट ऑन कॉलिंग प्लॅन्टिव्हली. तो परत परत त्याच्याकडे जोरजोरात तिला ओरडून तिला बोलण्याचा प्रयत्न करतो त्याच्या आईला. And after a minute or he uttered a joyful scream. His mother had picked up a piece of fish and was flying across to him with it. He leaned out eagerly, trapped the rack with his feet, trying to get nearer to her as she flew across. But when she was just opposite to him, now just try to understand here how mother taught him to fly. त्याच्या मनातली भीती कशी काढते, त्याला खाल्लेलं नाही आहे ना, मग ती फिश एक पकडते आणि त्याला फिश देण्यासाठी त्याला पाठीमागे फॉलो करायला सांगते. ते फिश ती उंच 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 वर घेऊन जाते. तो फिश घेण्यासाठी तो आईच्या सोबत मागे जातो पण ते उंचावरती ती घेऊन जाते. आणि एवढ्या उंचावरती गेल्यानंतर
त्यावरून तो फिश जो आहे तो फिश ती खाली सोडून देते आणि तो फिश पकडण्यासाठी म्हणून हा यंग सीगल जो आहे तो अगदी वेगाने त्याच्यावरती डाईव्ह मारतो आणि तो पकडतो. आता मागच्या काही दिवसांपासून ज्याप्रमाणे त्याचे ब्रदर सिस्टर फादर सगळे शिकवायचा प्रयत्न करत होते, ते ब्रदर आणि सिस्टर ज्या प्रकारे त्याच्या कामामध्ये यशस्वी झाले होते आणि आई थोडासा विचार करत होती की याला आता कसं शिकवावं, याला उडण्याची याच्या मनातली भीती आपण कशी घालवावी. आणि आता ती भीती घालवण्यासाठी तिने ही ट्रिक केली आणि त्याच्यामध्ये ती सक्सेस झाली आणि त्याला देखील आनंद वाटतो की मी तो फिश पकडला. आय एम सक्सीड टू डाईव्ह अँड टू कॅच द फिश. डाईव्ह घेण्यामध्ये आणि फिश कॅच करण्यामध्ये मी सक्सेस झालो आहे. आणि तो नंतर आनंदाने त्या ठिकाणी त्या संपूर्ण त्या ओपन स्पेसमध्ये, त्या ओपन सीमध्ये, त्या पूर्ण स्कायमध्ये अगदी जोरजोरात उंचपैकी असं ॲरोबॅटिक्स केल्याप्रमाणे मोठ्या फेऱ्या मारतो, अगदी आप जातो, नंतर परत डाऊन येतो, त्यानंतर अगदी समोर वेगाने जातो, परत कव घेऊन येतो आणि अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी खूप वेळ उडत गेल्यानंतर नाव ही टायर्ड अँड ही प्लेस ऑन अ लिटल थिंग. त्या ठिकाणी एका छोट्याशा जागेवरती तो बसतो. आता त्या ठिकाणी बसल्यानंतर ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. तो जेव्हा आकाशामध्ये उंच उडत होता तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये हा विचार अजिबात नव्हता की आपण कधीतरी अगोदर उडायचा प्रयत्न जेव्हा करायचो तेव्हा आपण भियायचो की मला कधीतरी उडता येईल, उडता मला येऊ शकेल, हा विचार त्याच्या मनामध्ये नसायचा. अँड नाव ही कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कव सिंकिंगली श्रीली. अगदी तो जोरजोरात त्या ठिकाणी ओरडतोय आणि आकाशामध्ये उडतोय. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. He saw a vast green sea beneath him with the ridges moving and cowed amusedly. आणि जोरजोरात तो आवाज करत त्या ठिकाणी उडत राहतो, त्याला तो आनंद होतो. His parents and his brothers and sister had landed on the green floating ahead him. एका त्या जागेवरती जिथे ग्रीन फ्लोटिंग आहे त्याचे ब्रदर सिस्टर पॅरेंट्स हे सगळेजण बसतात आणि तो त्या ठिकाणी येतो. दे वेअर पेकनिंग टू हिम. पेकन म्हणजे बोलावणे, ते त्याला बोलवत असतात. कॉलिंग श्रीली. ही ड्रॉप्ड हिज लेग टू stand on the green sea. His legs sank into it. He screamed with the fright and attempted to rise again, flapping his wings, but he was tired and weak with the hunger and he could not rise. Exhausted by the strange exercise, his feet sank into the green sea and then his belly touched it and sank no further. He was floating on it and around him his family was screaming. Family was now very happy, and among the family it was the mother who was very happy that the young seagull who has learned to fly and now he is ready to migrate, he is ready to move the place. That is the part. हा व्यवस्थित बघा, याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे वर्ड्स दिलेले आहेत थोडेसे डिफिकल्ट आहेत, तेव्हा सर्व वर्ड्स प्रॉपरली वाचून सर्व हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थितपणे सॉल्व करता येईल. नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण यावरच्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत हा सर्व ॲक्टिव्हिटीजचा पार्ट आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. इथे आपण थांबूया. ओके, थँक्यू.